या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या. प्रेम. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व उपासक उपासिका व महाराष्ट्राच्या सर्व रसिकांना मी कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर, माझा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपण आहोत येवल्याच्या मुक्तिभूमी या ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि एक नवं काम उभं केलं, जे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म करण्याकडे आपल्याला घेऊन गेलं. त्या ठिकाणी आपण आहोत. आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सचिव गणेशजी झालटे. जय भीम. या ठिकाणी खरे तर बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलं, तो एक ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक वेळ, आणि ऐतिहासिक वेळेला एवढ्या मोठ्या समाजाने बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरित करून बाबासाहेबांच्या त्या घोषणेचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्या घोषणेला अनुसरित केलं आणि इतक्या मोठ्या धम्माकडं, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर आधारलेल्या धम्माकडे आपल्याला नेलं. महाराष्ट्रातील सर्व रसिकांना, सर्व उपासक उपासिकांना मी आपला लाडका गायक कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर, महाराष्ट्रातील धम्म चळवळीची ठिकाणं या सदरात आपण भेटत आहोत, येवला या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत महेंद्र पगारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष. जय. मी महेंद्र गौतम पगारे, येवल्याच्या या ऐतिहासिक भूमीत एका अनपुटेसारख्या छोट्याशा गावाचा एक सैनिक आणि येवल्यातल्या मुक्तिभूमीत एक काम करतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली संपूर्ण भारत देशाला हादरा सोडणारी घोषणा त्या मुक्तिभूमीत केली, आणि आज त्या मुक्तिभूमीत तसे बाबासाहेब म्हणायचे की माझे 10 भाषणं आणि माझ्या कलावंताचं एक गाणं बरोबर आहे, असे महाराष्ट्रातले ख्यातनाम शाहीर गायक ज्यांनी आंबेडकरी चळवळीची असे गाणे लिहिले आणि ज्यांचा परिचय उद्या महाराष्ट्राला आहे, असे विजयकुमार मोकळे साहेब हे आज येवला मुक्तिभूमीवर आले. त्यांचा मी तमाम भीमसैनिकांच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं, पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनभावे या समित्यांचं प्रथमतः स्वागत करतो. ही चळवळ उभी राहिली पाहिजे, चळवळ समाजात रुजली पाहिजे आणि शोषित वंचिताचा घटक स्वाभिमानाने पुन्हा उभा राहिला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला सुद्धा संघटित व्हा आणि संघर्ष करावे विश्वास केले. आज महेंद्रजी पगारे यांच्याशी संवाद साधत असताना मी काही प्रश्न साहेबांना विचारणार आहे की शोषित वंचितांची जी चळवळ आहे ती उभं राहण्यासाठी आपण काय करतो. मी तर प्रामुख्याने हे सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी दिल्ली मुक्कामी बहिष्कृत वर्गाची एक आणि संबंध कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेतली. शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956 बाबासाहेबांनी स्थापन केली. बाबासाहेबांचा मुख्य विचारधारा ही होती, तुम्हाला सत्ताधारी बनता नाही आलं, परंतु ज्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेली जी मस्ती आहे, त्यांना सत्तेची आलेली मस्ती ती घालवायची असेल तर तुम्हाला कट्टर अशी विरोधक बनता आलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. रिपब्लिकन हा शब्द प्रजासत्ताक आहे, प्रजाला आणि समाजाला सत्ता देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माच्या लोकांना एक संघ करून निळा झेंडाखाली, निळा झेंडा ही क्रांतीची मशाल त्यांच्या हातात दिली आणि त्या अनुषंगाने आपण एक रस्त्यावर उतरून आपल्या समाजाला आणि समाज बांधवांना तब्येत शोषित पीडित जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. या येवल्याच्या ऐतिहासिक भूमीत म्हणजे मुक्तिभूमीत आज महाराष्ट्राचे शाहीर गायक विजयकुमार मोकळे साहेब करंजगावकर हे या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचा सत्कार आम्ही ज्या भूमीवर करतो ती भूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असलेलं वसतिगृह, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालेलं वसतिगृह आहे. साहेब हे वसतिगृह असं तसं नाही, त्यावेळेच्या काळी
आमच्या पूर्वजांनी 20-20 किलोमीटर अंतरावरून लाकडाच्या मुळ्या ह्या डोक्यावर वाहिल्या, गवताचे भारे विकले आणि येवल्याच्या ह्या मुक्तिभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वसतिगृह चालला पाहिजे म्हणून संघर्ष केलेली ही जागा आहे. आणि अशा या भूमीत अशा ह्या आमच्या हॉस्टेलच्या मुलांसह आम्ही तुमचा छोटेखानी सत्कार करतो. त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा ही देखील मी तमाम आमच्या भीमसैनिकांच्या वतीने आपणास मी विनंती करतो. येवल्याच्या मुक्तिभूमीमध्ये वाचनालय चालवणारे पंथर विकास पावळे यांचे चिरंजीव आमच्या गाण्यावरती महाराष्ट्रभर जेव्हा प्रोग्राम होतात तेव्हा दादा आठवणीनं फोन करून आमचा उत्साह वाढवण्याचा कार्यक्रम काम करतात. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. साहेबांचं काय नाव? राजरत्न विकास बाहुल हा एका चळवळीचा पॅन्थरचा मुलगा. साहेब, युवकांनी चळवळीविषयीची मानसिकता कशी ठेवली पाहिजे हे 2 शब्दात आपण या उपासकांना सांगा. नक्कीच आजच्या काळामध्ये युवकांनी चळवळीबद्दल सखोल ज्ञान घेऊन त्यामध्ये उतरलं पाहिजे. कारण ज्या काही मोठमोठ्या आजच्या सत्ताधाऱ्यांकडून जो विरोध पत्करला जातो आहे की लोकांना अज्ञानी कसं करायचं, जे त्यांना ज्ञानी होऊन द्यायचं, त्यामुळे शिक्षणावरती त्यांनी घाला घातला आहे. तर आपलं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे शिक्षण घेऊन आपण चळवळीत मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे, जेणेकरून जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते आपल्याला साकार करता येईल. त्या बाबतीत हे होते राजरत्न वाहुळ साहेब. मित्रांनो, खरे तर ही आंबेडकरी चळवळ मोठी होत असताना मोठी आपोआप झाली नाही. त्या काळी सोशल मीडिया नव्हता, कुठल्याही प्रकारचं माध्यम नव्हतं, तरीही बाबासाहेबांची सभा म्हटल्यानंतर करोडोनं लोक जमायचे. आणि असं माझे पूर्वज सांगतात की येवला या ठिकाणी देखील लाखो उपासक त्यावेळेला होते जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली. आणि त्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण आहोत. या ठिकाणी छोटं मोठं चळवळीचं काम कसं उभं करतात आजच्या परिस्थितीमध्ये, आणि आपण हेच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा सामरोपाला जाताना आपल्यासोबत आहेत काही प्रतिक्रिया मोजक्याच घेऊन महेंद्रजी पगार. काय म्हणाल तुमचं नाशिक जिल्ह्यात चळवळीचं थोडक्यात काम? तसं जर पाहिलं तर नाशिक किल्ला हा चळवळीचा बालेकिल्ला आणि म्हणून विशेष म्हणजे मुक्तिभूमीच्या बाबतीत संबोधला गेला. ह्याच नाशिक जिल्ह्यातून कसेल त्याची जमीन, परंतु नसेल त्याला काय. आणि भूमिहीनासाठी सगळ्यात मोठा मराठातून जो लढा उभा राहिला तो ह्याच जिल्ह्यातून राहिला. ज्या येवल्यात तुम्ही आले, ज्या मुक्तिभूमीवर आले, त्याच येवल्यातल्या असणाऱ्या गावात म्हणजे मुखेड गावात पांडव प्रतापव्रताची मिरवणूक काढून बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये दलितांची आणि समाजाची बाजू मांडत होते, त्याच वेळेस वर्तमानपत्रातून मोठमोठ्या आलेल्या बातम्या त्या ह्याच तालुक्यातल्या आहेत. आजही आम्ही पाहतो की एकीकडे फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातं, एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गवगव केला जातो, एकीकडे लोकांना वाटतं मुक्तिभूमी ही क्रांतिभूमी आहे, परंतु ह्या क्रांतिभूमीत आजही आम्हाला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावाच लागतो. एक तसं जर पाहिलं आणि सगळ्या लोकांना माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि संमेलना येवल्याच्या त्या सेनी पटणावर होऊ नये असा जातीवादी ज्यावेळेस 2016ला ठराव केला गेला, ही बातमी जेव्हा मला समजली मी माझ्या सहकाऱ्यांसह त्याच्यावर आवाज उठवला आणि येवल्याच्या त्या ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे शनी पटणावर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा संमेलना नव्हे तर 13 ऑक्टोबरच्या धर्मांतर वर्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम देखील आम्ही त्याच्या छाताडावर बसून त्या ठिकाणी सन्मानपूर्वक करतो. ही एक आमच्या कार्यक्रमाची नव्हे तर कार्यकर्त्याच्या एक क्रांतीची फिरंगीच बनावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या ठिकाणून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे विद्युत चौफुलीवर, त्या पुतळ्याजवळ काही दिवसापूर्वी तिथं पाणी वाजायचं आणि पाणी वाहत जायचं, गटारीचं पाणी आणि घाणीचं साम्राज्य असायचं. चळवळ राबवत असताना किती हाल अपेष्टा कष्ट करावे लागतात. कारण प्रत्येक काम उभं करीत असताना खूप पैसे लागतात. कारण पैसे आणि सगळ्यांचं समर्पण दान करण्याची वृत्ती उभी करावी लागते आणि तेव्हा सवंगडी उभे राहतात. आपण एक अनुभव या ठिकाणी महेंद्रजी पगारे यांच्याकडून. साहेब, चळवळीचे सहकारी जमा करीत असतानाच आपलं काही या ठिकाणी अनुभव असेल तर तो सांगू शकता तुम्ही जर सहकारी? मुळातच येवला ही क्रांतिभूमी आहे त्या बाबतीत. आणि या क्रांतिभूमीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा देखील नाशिक जिल्हा हा बालेकिल्ला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्यावेळच्या शांताबाई दाणी किंवा लोककवी वामनदादा कर्डक यांचा देखील या जिल्ह्याला मोठा वारसा आहे किंवा त्यांचं काम उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
आजही माझ्याबरोबर येवल्याच्या ह्या मुक्तीभूमीत काम करत असताना माझ्याबरोबर ज्येष्ठ नेते आमचे सुरेशजी खळे साहेब हे देखील नामांतराच्या वेळेस 3 दिवस बिना पाण्याचे जेलमध्ये होते आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून त्यांनी संघर्ष केला. आणि ते वीर सैनिक देखील माझ्या बरोबरीने आज काम करतात. काय बात. साहेबांचा थोडक्यात परिचय देऊया. साहेब आपला परिचय द्या. मी सुरेश गणपत खळे NTC बँकेत मॅनेजर होतो. बरं आता रिटायर झालेलो आहे. बरं. सामाजिक कामात मी तत्पर असतो. बरं. आणि आपण नामांतराच्या वेळेस जेलमध्ये होता. हो, नामांतर वेळेस मी 12 दिवस जेलमध्ये कोणतं वर्ष होतं? 78-19. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत नामांतर चळवळीमध्ये योगदान देणारे, जेलमध्ये जाणारे आणि ह्या चळवळीसाठी स्वतःला वाहून घेणारे महेंद्र पगारे यांचे सर. या येवल्याच्या ऐतिहासिक भूमीत म्हणजे मुक्तीभूमीत आज महाराष्ट्राचे शाहीर गायक विजयकुमार मोकळे साहेब करंजगावकर हे या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचा सत्कार आम्ही ज्या भूमीवर करतो ती भूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असलेलं वसतिगृह, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालेलं वसतिगृह आहे. साहेब हे वसतिगृह असं तसं नाही. त्यावेळेच्या काळी आमच्या पूर्वजांनी 20-20 किलोमीटर अंतरावरून लाकडाच्या मुळ्या ह्या डोक्यावर वाहिल्या, गवताचे भारे विकले आणि येवल्याच्या ह्या मुक्तीभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वसतिगृह चाललं पाहिजे म्हणून संघर्ष केलेली ही जागा आहे. आणि अशा या भूमीत अशा ह्या आमच्या हॉस्टेलच्या मुलांसह आम्ही तुमचा छोटेखानी सत्कार करतो. त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा ही देखील मी तमाम आमच्या भीमसैनिकांच्या वतीने आपणास मी विनंती करतो. सुखासाठी तो एकजीव कधीच झोपला नाही. अरे तुमच्या सुखासाठी तो एकजीव कधीच सुखानं झोपला नाही. पोटची एक पुत्र गेली, कधी कुणावर कोपला नाही. अरे त्याला संपवण्यासाठी हजारो संपले विजय मोकळे, पण मनातून तो भीमराव कधीच संपला नाही. मनातून तो भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो, आपल्या सर्वांची रसा घेत असताना इतके आणखी जुने नाते चळवळीचे शिलेदार मला या ठिकाणी भेटले. या ठिकाणी या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संघटक गणेश जाळते असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सुरेश खळे असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पगारे असतील. पॅन्थर विकास पाहुळ यांचे चिरंजीव राजरत्न विकास पाहुळ हे साहेब असतील आणि शांताराम पवार एकलव्य संघटनेचे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या सर्वांची रजा घेत असताना झालेल्या शब्दाबद्दल आपण सर्वांची माफी मागतो. काही चुकल्यास एक छोटासा आपला भाऊ म्हणून मला माफ करा. या ठिकाणी बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी या गोष्टीला शिकतात. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या सर्वांच्या मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील चळवळीची ठिकाणं चॅनल विजयकुमार मोकळे करंजगावकर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महाराष्ट्रातील मनापर्यंत ही महाराष्ट्रातील चळवळीची ठिकाणं पोहोचवा विनंती करतो. आपलाच कवी गायक विजयकुमार मोकळे.